श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या या ज्योत्स्नास कुकिंग चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला खाण्याची आवड आहे आणि तुम्ही खवय्या तर तुम्ही नक्कीच बरोबर चॅनलवर आहात। बघा, तुम्हाला हे डोसे दिसत आहेत ना, कसे दिसत आहेत? मस्त की नाही? एकदम असे क्रिस्पी टाईप्स दिसते आणि क्रिस्पी झालेच होते। आणि हे बॅटर बघा, तुम्ही म्हणाल की हे आपलं तांदळाचं आणि डाळीचं बॅटर आहे, पण नाही, हे ट्विस्ट आहे। हे आहेत उपवासाचे डोसे, जे बनवले आहेत भगर आणि साबुदाण्यापासून। बघा, कन्सिस्टन्सी बिलकुल तशीच झालेली आहे। चला बघूया आपण कसं काय केलं आणि साहित्य कृतीसोबत बघूया। आपण काय घेतलं, 1 वाटी भगर घेतलेली, 1 मोठी वाटी भगर आहे ती, आणि त्याच्यानंतर आपण 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। भगरीपेक्षा आपण साबुदाणा कमी घेतलेला आहे। आणि काय केलं की याला छान आपण धुवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। बघा, आपण जास्त आहे भगर आणि साबुदाणा 1 वाटी, किंवा आपण थोडा कमी पण घेऊ शकतो। दोघांनाही वेगवेगळं छान धुवून घ्यायचं आहे। आणि बघा, अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आणि छान असं मस्त आपल्याला व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने भगर धुवून घ्यायची आहे, कारण भगरीमध्ये काही काळी कचरा असू शकतो आणि असेल तो आधी आपल्याला निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ती छान 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपल्याला हे जे सारण आहे ना, हे दोन्ही पण आपल्याला 1 ते 2 तास आपल्याला छान असं भिजू ठेवायचं आहे छान। आणि बघा, त्याच्यानंतर जर आपल्याला दुपारून बनवायचे असेल डोसे किंवा इडली पण बनवू शकते बरं या बॅटरशी सोबतच, तर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला सकाळी 7 वाजता भिजवायचं आहे। त्याच्यामुळे मग काय होईल की आपण 12, 1 किंवा 11पर्यंत आपण हे बनवू शकतो। सो मी सकाळी 7 वाजता हे भिजू घातलेले होते। आणि बघा, अशा पद्धतीने छान पाणी घातलं भरपूर आणि याला झाकून ठेवलं आहे। 2 तास झाकून होते, तोपर्यंत आपले बाकीचे कामं होऊन जातात। आणि त्याच्यानंतर बघा, असं व्यवस्थित भरपूर पाणी घालून, आणि साबुदाण्याला जरा कमीच पाणी घातलं आहे, जेवढा भिजेल तेवढा। बघा, आता 2 तास झालेले आहेत हे भिजून, आणि भगर आणि साबुदाणा छान भिजलेला आहे। बघा, अशा पद्धतीने भगर पण छान नरमली आहे, आणि आपला साबुदाणा देखील असा छान बघा नरमलेला आहे, हो ना। 2 तासात छान झालेलं आहे। आता आपण काय करणार, याच्यातलं थोडं जे पण एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेऊया, आणि पाणी काढून घेऊया, आणि त्याच्यानंतर आपण याला काय करूया, जे एक्स्ट्राचं पाणी आहे तेवढंच काढायचं। आपल्याला पाणी लागणारच आहे त्याच्यामध्ये, आणि याला आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे। बघा, छान अशी भगरनं छान भिजलेली आहे। पाणी असेल तर चालेल, पण जे आपलं वरचं पाणी आहे ना एक्स्ट्रा, ते काढून घेतलेलं आहे आपण, आणि आपण मग कन्सिस्टन्सी पाहून आणखी पाणी घालू शकतो। बघा, अशा पद्धतीने साबुदाण्यातलं पण पाणी काढून घेतलं वरचं एक्स्ट्रा, आणि साबुदाणा पण आपण घातलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि याला आपल्याला छान मस्त मिक्स करून बारीक करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने किती छान बॅटर झालं आहे ना, बिलकुल जसं आपण तांदळाचं बॅटर करतो, तांदूळ आणि उडदाच्या डाळीचं, तसंच झालेलं आहे। बघा, त्याची कन्सिस्टन्सी किती छान झालेली आहे। पाणी लागलं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेलं असतं ना, ते पाणी आपण घालणारच आहोत। बघा, अशा पद्धतीने आता आपण हे बॅटर एका भांड्यामध्ये काढूया। बघा, आणि मस्त बघा, माझं स्टँड घरी राहिलं, त्याच्यामुळे मी हातामध्ये घेऊन शूट करते आहे। लवकरच मी नवीन स्टँड घेईल। बघा, अशा पद्धतीने बॅटर बघा तुम्ही किती छान झालेलं आहे ना। तांदळाचं जसं बॅटर असतं तशा पद्धतीने आपलं हे बॅटर एकदम ॲक्युरेट झालेलं आहे, त्याची कन्सिस्टन्सी। आणि आता आपण सर्व काढून घेणार आहोत, आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं उरून राहतं आणि त्याच्यात थोडं पाणी घालून आपण ते पण काढून घेणार आहोत। आणि ते बघा, असं छान मिश्रण झालेलं आहे। मिक्सरच्या भांड्यातलं आपण थोडं पाणी घालून फिरून घेतलेलं होतं, ते पण आपण त्याच्यात ओतलेलं आहे। आणि बघा, अशा पद्धतीने किती छान असं मस्त 1 नंबर बॅटर झालेलं आहे, आणि डोसे देखील खूप छान झालेले होते। ते म्हणतात ना, एकादशी आणि दुप्पट खाशी, ती आमची त्या दिवशी गत झालेली होती। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत दही। बघा, अशा पद्धतीने माफ करा, थोडा व्हिडिओ हे झाला, पण बघा, असं छान दही घालूया। दही हे आंबट दही होतं, त्यात ते घातलेलं आहे, आणि हे छान आपण दही घालून थोडं मिक्स करून घेऊया। आणि हे झालं मिक्स की आपण वेळ असेल तर आपण अर्धा तास आणखी याला छान असं दह्यामध्ये पण होऊ देणार आहोत। मस्त दही मिक्स करून घ्यायचं, आणि आपण अर्धा तास थोडा याला रेस्ट देऊन द्यायचा। थोडं टाईम कन्झ्युमिंग आहे, पण बघा, जर आपण केलं ना, आधीपासून सुरुवात प्लॅनिंग केलं तर हे ना परफेक्ट होणार आहे। आता जोपर्यंत हे होत आहे तोपर्यंत आपण चटणी पण करू शकतो। बघा, अशा पद्धतीने, आणि हे छान आपण मिक्स केलेलं आहे दही त्याच्यामध्ये। तुम्हाला मस्त आंबट लागत असेल तर राहू द्या, आंबट छान मस्त लागतं हे। आणि त्याच्यानंतर आपण मिक्स करून घेतलेलं आहे, आणि याला थोड्या वेळ आपण आणखी झाकून ठेवणार आहोत। अर्धा तास, जास्त वेळ ठेवलं तर आणखी छान ते बॅटर मस्त मुरणार आहे दह्यामध्ये।
अशा पद्धतीने खूप मस्त कन्सिस्टन्सी झालेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आपण हे झाकून ठेवणार आहोत. आता त्याच्यानंतर आपण करणार आहोत चटणी, ती पण शेंगदाण्याची. चटणीचा माझा प्लॅन नव्हता. माझा नवरा म्हणाला, अरे चटणी मी क्या बनावंगे. तर मग म्हटलं चला आता आपण काय केलो आहे, मी असा विचार केला चला आपण शेंगदाणे आणि मिरचीची दह्याची आंबट चटणी बनवूया. तर 1 वाटी शेंगदाणे घेतले, मिरच्या घेतल्या हिरव्या, थोडं जिरं आणि दही, अशीच बस आपल्याला चटणी बनवायची आहे. काही नाही, तव्यावर तवा रेडीच होता माझा. तव्यावर शेंगदाणे घातले, छान त्याला आपण परतून घेतलं. आणखी थोडे खोल भांडंसुद्धा आपण घेऊ शकतो. दाणे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे, कारण मस्त भाजले की छान त्याचा एक फ्लेवर येतो. छान असे दाणे भाजून घेतले मी कमी आचेवर, लो ते मीडियम आचेवर भाजून घेतलेले होते. आणि बघा अशा पद्धतीने दाणे भाजून घेतले. मग त्याला दाण्यांना छान असं थोडं थंड करून घेतलं आणि त्याचे जे टर्फल आहे, जर होत असेल तर काढला किंवा टर्फल नाही काढले तरी चालते, कारण की त्याच्यामध्ये छान असं प्रोटीन असतं. बघा अशा पद्धतीने आपले दाणे झालेले होते. मग मी ते दाणे काढून थंड व्हायला ठेवले. त्यानंतर थोडंसं तव्यावर मी 1 चमचा तेल घातलं आणि त्याच्यामध्ये टाकल्या 4 मिरच्या. मस्त या मिरच्या पण छान तिखट होत्या. आणि तुम्हाला सांगते चटणी एवढी सुंदर झाली होती. मी हा बेतनं खूप छान झालेला होता. कार्तिकी एकादशी होती, त्यानिमित्त आमचं आज होता, संडेही होता वरून. तर काय तर असं सर्व हा बेत झालेला होता. बघा अशा पद्धतीने छान मी त्याच्यावर अशा छान भाजून घेतल्या तेलावर, अशा छान पांढुरक्या होऊ दिल्या मिरच्या तेलावर. आणि खूप मस्त मस्त असा छान वास पण येत होता. मी झटपट करायचं होतं म्हणून मी त्याचे असे तुकडे केले नाहीत, तशाच मिरच्या टाकल्या. आणि तर काही प्रॉब्लेम नाही आहे, टेस्ट तर तोच आहे. तोडून टाका किंवा अख्ख्या टाका, मिरच्या आहेत. बघा अशा पद्धतीने छान भाजून घेतल्या. आणि बघा मग त्यानंतर आपण दाण्याचे पण टर्फलं काढून घेतलेले होते आणि आपली प्रोसेस रेडी आहे. तर काय घेतलं आपण, मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घातले. थोडे टर्फलं नाही गेले काही हरकत नाही काढले तरी चालतात, कारण त्याच्यात पोषक तत्व असतात. 4 मिरच्या घातलेल्या आहे त्याच्यामध्ये. नंतर आपण जिरं घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया दही आणि मस्त हे करूया आपण मिक्स. आणि मिक्स झालं तर चमच्याने तर टाकणं काहीच प्रॉब्लेम नाही, कारण हे आंबट दही होतं. आणि त्याच्यानंतर घेतलं दही, डायरेक्ट ओतलं मिक्सरच्या भांड्यात आणि त्याच्यानंतर मस्त याला आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. त्याआधी आपण टाकलेल्या चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर. आणि बघा मस्त आपण छान याला मिक्स करून घेतलं. आणि बघा या चटणीचं टेक्स्चर बघा किती छान झालेलं होतं. थोडी घट्टसर होती, मग मी त्याच्यामध्ये आणखी थोडं दही घातलं. बघा किती छान झालेली आहे की नाही. आणि थोडं असं दही घातलं आणि काय केलं की आम्ही थोडी अशी घट्टसरच ठेवलेली होती चटणी. आणि त्याच्यानंतर याला मिक्स करून घेतलं, पुन्हा मिक्सरमधून फिरून घेतलं. बघा अशा पद्धतीने आपली ही चटणी रेडी होती. आणि थोडंसं उरलेलं दही होतं ते पुन्हा मिक्सरमध्ये घातलं आणि जे पण चिकटलेलं असतं ना मिक्सरच्या भांड्याला आपण ते पण काढून घेतलं. बघा किती सुंदर टेक्स्चर झालं ना चटणीचं. बघा अशा पद्धतीने आपली ही चटणी रेडी होती. झटपट होणारी आहे आणि बघा उपवासासाठी पण बेस्ट आहे. त्यानंतर बघा मस्त एक फोटोशूट चटणीचा तो बनताही आहे बॉस. आणि त्याच्यानंतर मग आपण सुरुवात केली डोस्यांची. तेच आपलं जे बेटर रेडी होतं त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं चवीपुरतं, बस तेवढंच, बाकी काही नाही. फक्त साबुदाणा, भगर, दही आणि मीठ एवढंच. म्हणजे तुम्हाला वाटत असेल तुम्ही मिरचीचा ठेचा पण घालू शकता याच्यात, पण आपण काय चटणी केली होती त्यामुळे त्याची काही गरज नाही. अशा पद्धतीने आपण एक छान मस्त असा डोसा घातलेला आहे उपवासाचा आणि हा मस्त क्रिस्पी झालेला होता. थोडं काय झालं की थोडंसं जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर आपल्या चमचेची जी उलटी बाजू असते ना त्याने त्या डोसाला तेल लावून घ्यायचं, म्हणजे तेल कमी लागतं आणि थोडंसं म्हणजे डोसा असा एकदम कोरडसर वाटत नाही. बघा अशा पद्धतीने खूप छान असा जाळीदार असा मस्त उपवासाचा डोसा झालेला होता. आणि तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप छान प्रेम देत आहात, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि मी रोज 2:30 वाजता हा असा एक व्हिडिओ टाकते आणि 3 वाजता एक शॉर्ट टाकते तो जेवणाचा. रोज टाकण्याचा प्रयत्न करते आणि आम्ही प्रयत्न करत आहोत की आणखी छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुम्ही आम्हाला असंच प्रेम देत राहा. बघा अशा पद्धतीने. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा.
बघा अशा पद्धतीने मस्त आपण डोसा घातलेला आहे. छान असे क्रिस्पी डोसे झालेले होते, खूप छान. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि केलीच तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली होती. अशा पद्धतीने उपवासाच्या पुष्कळ रेसिपी आमच्या चॅनलवर आहेत. उपवासाचे पदार्थ म्हणा, पूर्ण एक उपवासाची थाळी देखील आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही ती पण नक्की जाऊन बघा. अशा पद्धतीने बघा मस्त असा जाळीदार खूप छान असे डोसे झालेले होते. आणि हा बेत तर खूप छान. एकादशीला आम्ही तर पूर्ण म्हणतात ना ते नक्की तेच आहे. एकादशी दुप्पट खाशी असंच झालेलं होतं आणि खूप छान आमची एकादशी गेली त्यानंतर. आणि बघा मस्त झालेलं आहे. आता चला आपण याची प्लेटिंग करून घेऊया. आणि एवढ्या बॅटरमध्ये ना म्हणजे पुष्कळ डोसे झाले होते आणि पोटभर म्हणजे खूप व्यवस्थित झालेलं होतं. नंतर भूक नव्हती लागली रात्रीपर्यंत. अशा पद्धतीने पोटभर आहे हे. एवढ्या बॅटरमध्ये 1 वाटीच्या भगर आणि 1 वाटी छोटी वाटी साबुदाण्यामध्ये आपले छान 7-8 डोसे झालेले होते. अशा पद्धतीचं या प्रमाणामध्ये बघा आपले झालेले डोसे. आता तुम्हाला छान प्लेटिंग करून दाखवते. मस्तपैकी हा एक टाकून दिलेला होता, हा शेवटचा होता वाटतं मला. आणि बघा मस्त झालेला आहे. चला आता पण प्लेटिंग करून दाखवते. मस्त प्लेट घेतलेली आहे, त्याच्यावर मस्त छान आपण डोसा घालूया. सॉरी माझं जो स्टँड नाही आहे म्हणून मी हातात घेऊन शूट करते आहे. बघा मस्त क्रिस्पी झालेला होता बरं हा डोसा. तुम्ही असं जनरली रोजच्यासाठी किंवा नाश्त्यासाठी पण करू शकता. आणि सोबत वाढवूया आपली छान शेंगदाण्याची चटणी. बघा किती छान अशी थिक आणि क्रीमी झालेली आहे ना ही चटणी. आणि थोडी झणझणीत पण झालेली होती मिरच्यांमुळे. बघा अशा पद्धतीने आणि खूप छान हा बेत झालेला होता. आपण चटणी देखील वाढलेली आहे आणि मस्त झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ.